टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरचं नाव आहे बायोटेक्नॉलॉजी. बायो मीन्स लिव्हिंग और लाईफ. टेक्नॉलॉजी मीन्स टेक्निक, ज्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लाईफ टेक्निकचा उपयोग करतो त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणतो. तर या बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग आपण का बरं करत आहे, तर बायोटेक्नॉलॉजीचा वापर आपण ह्यूमन वेलफेअरसाठी करत आहोत. म्हणजे जीवांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत. तर बायोटेक्नॉलॉजीचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जातो, जसं ॲग्रीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये. जसं पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्लांट्सला इन्सेक्ट डिसीज व्हायच्या, पण बायोटेक्नॉलॉजीचा वापर जेव्हापासून सुरू केला तेव्हापासून जे इन्सेक्ट त्या प्लांटला डॅमेज करत होते त्याचं प्रमाण कमी झालं. म्हणजे अशा टाईपच्या प्रजाती आपण तयार केल्या, अशा टाईपचे प्लांट्स आपण डेव्हलप केले की जे प्लांट्स त्या इन्सेक्टला रेजिस्ट करतात. म्हणजे आपण असे प्लांट डेव्हलप केले, त्या प्लांटला आपण इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट, याचा अर्थ असा प्लांट की जो इन्सेक्टला रेजिस्ट करतो, म्हणजे इन्सेक्टला मारतो. मग याचं एक्झाम्पल कुठलं की जे बायोटेक्नॉलॉजीने निर्माण केलेलं आहे याचं एक्झाम्पल आहे बीटी कॉटन, जे की सर्वांना माहीत आहे. तर हा बीटी कॉटन एक इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लांट आहे जो की एका बायोटेक्नॉलॉजीच्या जेनेटिक इंजिनिअरिंग न बनवलेला आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर जीन मध्ये योग्य तो बदल घडवून हवा असलेला आपण प्रोडक्ट तयार करत आहे, त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतात. मीन्स वी फाइंड अ डिझायरेबल प्रोडक्ट, म्हणजे आपल्याला हवा असलेला प्रोडक्ट आपण निर्माण करत आहे विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यामध्ये आपण बीटी कॉटन बघत आहोत. तर बीटी कॉटन याचं नाव बीटी कॉटन का बरं पडलं असेल, तर बीटी कॉटन, तर बीटीचा अर्थ होतो बॅसिलस थुरिंजिनेसिस. तर हे बॅसिलस थुरिंजिनेसिस आहे काय, तर हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. बॅसिलस थुरिंजिनेसिस एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियाची एक ॲबिलिटी आहे की तो स्वतःच्या बॉडीमध्ये असे काही प्रोटीन बनवतो, असे काही एन्झाईम बनवतो की ते एन्झाईम या बॅक्टेरियल बॉडीला रेजिस्ट करतात फ्रॉम एनिमी. म्हणजे या बॅक्टेरियाला हार्म करण्यासाठी आलेले छोटे छोटे बॅक्टेरिया, या छोटे बॅक्टेरियाला किल करण्यासाठी हा जो बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचा बॅक्टेरिया आहे हा एक एन्झाईम बनवतो आणि हा एन्झाईम बाहेर रिलीज करतो. त्या रिलीज केल्यानंतर या बॅक्टेरियाला अटॅक करणारे जे बाहेरचे बॅक्टेरिया आलेले आहेत, हार्मफुल बॅक्टेरिया आलेले आहेत, ते हार्मफुल बॅक्टेरिया किल केल्या जातात. याचाच फायदा आपल्या सायंटिस्ट लोकांनी घेतला आणि या बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाच्या बॅक्टेरियामधला असा जीन शोधून काढला की जो जीन बाहेरून येणाऱ्या कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझमला किंवा कुठल्याही एनिमीला किल करू शकतो. आणि तो जीन बॅसिलस थुरिंजिनेसिस या बॅक्टेरियाच्या बॉडीतून आपण बाहेर काढला.
म्हणजे आपण तो जीन आयसोलेट केला, तो जीन आपण आयसोलेट केला, जीन आयसोलेट फ्रॉम बॅसिलस थुरिनजेनेसिस. आणि हा काढलेला जीन आपण त्या कॉटनच्या प्लांटमध्ये इन्सेक्ट केला. आता या प्लांटमध्ये प्रत्येक सेलमध्ये बॅसिलस थुरिनजेनेसिसचा जीन आहे आणि बॅसिलस थुरिनजेनेसिसचा जीन असल्यामुळे हा बीटीचा प्लांट, कॉटनचा प्लांट रेजिस्ट झाला फ्रॉम इनिमी. याचा अर्थ जर या कॉटनच्या बॉलला जर बाहेरून कुठलाही प्रकारचा इन्सेक्ट जरा त्याला खाण्याकरिता आला, जसं की बॉलवर्म, हा बॉलवर्म खाल्ल्यानंतर या बॉलवर्मच्या शरीरामध्ये बॅसिलस थुरिनजेनेसिसनं बनवलेलं जे प्रोटीन होतं ते प्रोटीन या बॉलवर्मच्या शरीरात जाणार आणि बॉलवर्मच्या शरीरामध्ये जो गट आहे किंवा इंटेस्टाईन आहे त्याला पोवर निर्माण करेल आणि पोवर निर्माण झाल्यामुळे हा बॉलवर्म किल होईल, म्हणजे मृत्युमुखी पडेल. अशा प्रकारे आपण या प्लांटला सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःच लढाई करण्यासाठी तयार केलेला आहे. आणि अशा प्रकारच्या प्लांटला आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट म्हणतो. म्हणजे तुमचा बीटी कॉटन हा एक प्रकारचा जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहे. म्हणजे बीटी कॉटन जवळ असं ॲबिलिटी आहे की बाहेरून कोणत्याही प्रकारचा बॉलवर्म म्हणा, इन्सेक्ट म्हणा, हा जरा त्या कॉटनच्या प्लांटला जरा कंझ्युम करत असेल तर तो किडा किंवा तो इन्सेक्ट किंवा तो बॉलवर्म किल केला जाईल विदाउट एनी फर्टिलायझर. म्हणजे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड कशाचा वापर न करता आपण या प्लांटला स्वतः सेल्फ डिफेन्स बनवू शकतो. तर बीटी कॉटनमध्ये आपण कुठल्या प्रकारचा जीन वापरलेला आहे तर बीटी कॉटन मीन्स मोड ऑफ ऍक्शन. बॅसिलस थुरिनजेनेसिस सर्व ॲज अ इम्पॉर्टंट रिझर्वायर ऑफ क्रायटॉक्सिन अँड क्रायजीन. म्हणजे या बॅक्टेरियाच्या बॉडीमधून आपण एक जीन आयसोलेट केलेला आहे आणि त्या जीनचं नाव आहे क्रायजीन. कुठला जीन आपण बाहेर काढला तर क्रायजीन. आणि हा क्रायजीन काय बनवतो तर क्राय प्रोटीन बनवतो. क्राय प्रोटीनचं फंक्शन काय तर टू प्रोड्यूस टॉक्सिन. याचा अर्थ क्राय प्रोटीन टॉक्सिन बनवतो आणि ते टॉक्सिन आपण या प्लांट मध्ये यूज केलेला आहे. बीटीच्या प्लांट मध्ये ते टॉक्सिन यूज केलेलं आहे आणि ते टॉक्सिन या बॉलवर्मच्या गटमध्ये पोवर निर्माण करून त्या बॉलवर्मला किल करतो. अशा प्रकारे आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट बीटी कॉटन बघितलेलं आहे. आणि बीटी कॉटन हे नाव बीटी याचा अर्थ बॅसिलस थुरिनजेनेसिस. तर आज आपण नीटचा एक कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. धन्यवाद.